नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चौहुराना बुद्रुक येथील नव्याने बांधलेल्या तालुका विकास कार्यालयाच्या इमारतीत लोकनेते स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले सभागृहाचे लोकार्पण राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आणि राज्याचे जलसंपदा मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले। स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांच्या दूरदृष्टीतून साकारलेले हे सभागृह त्यांच्या कार्याला अभिवादन करणारे ठरले। बँकेच्या कामकाजात शिस्त, पारदर्शकता आणि शेतकऱ्यांप्रती बांधिलकी या मूल्यांची पायाभरणी त्यांनी केली। त्यामुळेच नगर जिल्हा बँक आज शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळखली जाते, असा गौरव यावेळी करण्यात आला। कार्यक्रमास आमदार संग्राम जगताप, माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील, चेअरमन चंद्रशेखर पाटील घुले, व्हाईस चेअरमन माधव कानवडे, संचालक मंडळातील सदस्य, अधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। कर्डिले साहेबांचे प्रत्येक कार्य शेतकरी, महिला बचत गट आणि सर्वसामान्यांसाठी होते। त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत जिल्हा बँकेची प्रगती अधिक भक्कम करू अशी ग्वाही अक्षय कर्डिले यांनी दिली। नवीन इमारत ग्रामीण सहकार चळवळीला नवी ऊर्जा देणारी ठरणार असल्याचा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला। करणारे सर्व मान्यवर सर्वांचं मी जिल्हा बँकेच्या वतीने सहर्ष स्वागत करतो। आजचा कार्यक्रम अतिशय आनंदामध्ये संपन्न होतोय। हा कार्यक्रम असा होईल असं कधी मनामध्येही आलं नव्हतं की ज्यांची ह्या कार्यक्रमाप्रती ओढ होती, ही इमारत आपण पाहतोय, मुख्य इमारत आपण पाहतोय, ज्यांनी छोट्या छोट्या गोष्टींपासून तर सगळ्या बारकाईपणे ज्यांची खरं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींमागं पाठबळ होतं, मार्गदर्शन होतं आणि त्यांची इच्छा होती की हा कार्यक्रम असा भव्य दिव्य झाला पाहिजे। ते म्हणजे की जिल्हा बँकेच्या माध्यमातून तालुका विकास अधिकारी कार्यालयाचं नूतनीकरण व आपल्या सर्वांचे नेते, मार्गदर्शक आदरणीय आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब सभागृह यांचं नाव देण्यात आले। त्यासाठी इथं उपस्थित असणारे आपल्या प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर। अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा।